सुरू पुढं सरून बसा माईक जवळ प्रभो रामचंद्र भगवान की जय. वाचक सूचकाला विनंती, वेळेचं भान करा आणि कुंडलीन स्तुती कमी करा. हरे राम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्र आहे नमः. माता मने जेसी भोगू पाहे तेसी कपटी मिळविली धुळीशी सुपुत्र सैनिशी मारविले. मग आणि काय केलेलं आहे? साक्षात आणि राजा रावणानं काय केलं? माय भिक्षावाड म्हणून गेला आणि पुन्हा घरी आणल्यानंतर तिच्या उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या देखत कुणाची ऐकायची सुद्धा गरज नाही. आपल्या देखत आख्या कुमार मेला, साक्षात सर्व इंद्रजित मेला, असं सर्व नैनाट राजा रावणाचा झाला. बाकीच्याच सांगायची काय गरज आहे? डोळ्यासमोर घडलंय ना, म्हणून कपट काही चांगलं नाही असा काळने मी आपल्या मनामध्ये विचार करत आहे. इतरांची गती कायशी कपिटे नाडिले देवासी ईश्वरत्व सांडून निवारसी सवय भिकेशी लागला. मग आणि इतरांची काय तुम्हाला गता सांगावा? साक्षात सर्व घटी राम देही एक, सूर्यप्रकाश एक शस्त्र रश्मी, सर्वाच्या हृदयामध्ये भरून उरणारा असा भगवंत विष्णू परमात्मा, त्यानं सुद्धा कपट केलं. पण त्याची सुद्धा अवस्था काय झाली असं नाथ महाराज आपल्याला या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. आपण होवनिया रंक बळीशी मागो लागला भिक, त्याने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलती. मग आणि अशा प्रकारे नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. सर्व वैकुंठाचा राजा असणारा विष्णू परमात्मा इंद्रावर संकट आलं म्हणून आणि बळीचं 100वा यज्ञ पूर्ण होत असताना आणि हा गाकेमध्ये झोळी घेतली आणि झोळी घेऊन त्या बळीच्या दारामध्ये भिक्षा वाढायसाठी दान मागण्यासाठी उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर त्याला दीन अशा प्रकारची अवस्था झाली. राजाचा जर रंक झाला त्याला काही एक किंमत राहत नाही, अशी अवस्था त्या भगवंताची झाली अशा प्रकारे सांगतात. या लागी कपटाची वार्ता बली नव्हे का सर्वथा कपट करीता कपिनाथा सवघातासी करावे. मग आणि तो काळने मी विचार करू लागला. साक्षात भगवंताला आणि बळीच्या दारामध्ये द्वारपाळ होऊन राहावं लागलं. त्या लक्ष्मी आई साहेबांना स्वतः जाऊन पाताळामध्ये सोडून आणलं बळीला. भाऊ म्हणून दीपवाळी म्हणून बहीण भावाला वळण्याची प्राप्ता निघाली. दिवाळीच्या टायमाला लक्ष्मी मातेनं आणि त्या बळीपासून मागून आणलं देवाला आणि सोडवलं. अशा प्रकारचं काही दिवस पाताळामध्ये द्वारपाळ होऊन त्या बळीच्या दारामध्ये त्याला राहावं लागलं. अशी अवस्था त्या कपटानं केली. मग आपण तर चिल्लर आहेत, आपण त्या ठिकाणी टिकू शकणार नाही तर असा विचार तो काळने मी करत आहे. श्रीरामाचे निज भक्त त्याशी कोणी कपट करीत, ते सवयची मरण पावत नरक भोगीत निवार. मग आणि भगवंताचे भक्त परशुरामचंद्राचे जे भक्त आहेत ना, त्यांच्या पुढं कपट काही एक चालत नाही. जसं सूर्या पुढं काजव्याची किंमत 0 आहे 0, तशा प्रकारे आणि राम भक्ता पुढं कपटाची किंमत 1-0 आहे. त्यांच्या पुढं कपट चालू शकत नाही. म्हणून धर्म रक्षावया अवतार घेशी, आपल्या पाळीशी भक्तजना, धर्माचं पालन करणारा तो भगवंत आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतो. तसंच त्या हनुमानजी पुढे आपलं कपट चालणार नाही असा विचार काळने मी आपल्या मनामध्ये करू लागला. हनुमान श्रीरामाचा किंकर, श्रीराम भजनीयाती तत्पर, त्याशी कपट करीत वनर, त्याचे शरीर वाचेना. मग आणि काळने मी विचार करत आहे. काय बोलू लागला? हनुमानजी भगवान परशुरामचंद्राचा किंकर आहे, दास आहे. आणि दास असणारा तो हनुमानजी अति प्रिय त्या परशुरामचंद्राचा आहे. म्हणून त्या हनुमानजी पुढे कपट चालणार नाही. नामाच्या जोरावर आणि त्या भगवंताला प्राप्त केलं.
जनाबाई महाराजांना सांगितलं, जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे, ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता न कळे सीमा. असं शेष नारायणानं हजारो आपल्या मुखानं वर्णन केलं, पण त्या भगवंताचं वर्णन झालं नाही. अशा भगवंताचा दास असणारा तो हनुमानजी, आणि त्याच्या पुढे आपलं कपट चालणार नाही असा विचार काळने मी आपल्या मनामध्ये करत आहे. ऐसे जाणत मी आपण सवय सांगत असे रावण, हा कपिशे जे विघ्न करण ते मदती मरण ओढवले. ओढवले. मग आणि त्या रावणाला काळने मी बोलू लागला, हे राजे साहेब, त्या हनुमानजीला जर कपट करायला गेलं ना, निश्चित माझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे माझा प्राण त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. माझ्याच्यानं काही कपट होणार नाही असा विचार काळने मी आपल्या मनातला त्या राजा रावणाला बोलून दाखवू लागलेला आहे. पाया पडवणी रावणे अर्ध राजे देईन म्हणे, हा मजनी मालिया प्राणे राजे कोणी भोगावे. भोगावे. मग आणि विचार करीत आहे काळने मी. राजा रावण म्हणतो, अर्धे राज्य तुला दान देऊन टाकतो. अरे माझं त्या ठिकाणी एक पिसू सुद्धा माघारी येणार नाही. माझा प्राण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व नैनाट माझा होईल आणि मी माघारी येऊन काय करू. माघारी नाही चालल्यानंतर तो राज्य कोणी उपभोगावा. अशा प्रकारचं काळने मी मनामध्ये विचार करत वाचकाची आहे. सेवा सतीश बाप्पा जवळकर आणि सूचकाची सेवा उत्रेश्वर घोले केळगाव. आता न वदता राहो येथे तरी रावणची करील घात, तया परिस हनुमंते होया मात हित काही. मग आणि अशा प्रकारचा आणि काळने मी मनामध्ये विचार करीत आहे महाराज, की राजा रावणाच्या हाताने जर मेलं ना तर निश्चित आपल्याला नरकाला जागा भेटल, आणि त्या हनुमानजीच्या हाताने मेलं तर निश्चित आपल्याला वैकुंठाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंत पायापाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तसंच आपण सुद्धा विचार करायचा आहे. संसार करता सुद्धा मरण येणारच आहे, आणि परमार्थ करता करता सुद्धा मरण येणारच आहे. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम, अशा प्रकारचं कामामध्ये नामस्मरण करून भगवंताच्या नामामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. एवढीच मी आणि तुमच्यापाशी विनंती करत आहे. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण.